बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांनी श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी इथं भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. मी रवींद्र कुलकर्णी, मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू. आता आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी इव्हन काही जिल्ह्याचे जर मोठा जिल्हा असेल तर इव्हन 2 ठिकाणी असे वर्कशॉप ऑर्गनाईज करतो. खरं म्हणजे जसं NEP 2023 पासून पूर्ण महाराष्ट्रात इम्प्लिमेंट झाली आणि सुरुवातीला ते ऑटोनॉमस कॉलेजला आहे. त्यामुळे पंचम खेमराज महाविद्यालय ऑटोनॉमस आहे. त्यामुळे पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये 2023 मध्येच हे सुरू झालं NEPचं इम्प्लिमेंटेशन. आणि 2024 पासून सगळ्या जे नॉन ऑटोनॉमस म्हणजे जे स्वायत्त नाहीत असे सर्व महाविद्यालयामध्ये 2024 पासून सुरू झालं. त्यामुळे ऑटोनॉमस कॉलेजसाठी म्हणजे जे 2023 साली जे स्वायत्त महाविद्यालय होते त्यांच्यासाठी हे NEPचं 4थं वर्ष आहे. त्यांच्याकडे ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्च हा प्रोग्राम सुरू झाला. आणि जे नॉन ऑटोनॉमस आहे स्वायत्त नसलेले महाविद्यालय अशामध्ये हे 3रं वर्ष आलं. म्हणजे आता हे 3रं वर्षाची म्हणजे नॅचरली त्याची 3 वर्षाची डिग्री एक्झामिनेशन अपेक्षित आहे 5व्या आणि 6व्या. तर त्या दृष्टीनं आपण काय काय अकॅडमिक फ्लेक्झिबिलिटी महाविद्यालयांनी दिली याचाही अभ्यास आणि त्या दृष्टीने त्यांची सगळ्याची सिस्टीम NEPच्या दृष्टीनं डिग्री प्रोग्रामच्या दृष्टीने ती व्यवस्थित लावावी. NEPनं जे काही 6 वर्टिकल्स दिले म्हणजे अभ्यासक्रम 6 वर्टिकल्समध्ये कसं घ्यायचं याची फ्लेक्झिबिलिटी त्यामध्ये दिलेली आहे. तर ती फ्लेक्झिबिलिटी कॉलेजने कशी घेतली आहे हे समजून घेणं हाही दुसरा त्याचा भाग आहे. आणि ती रेकॉर्डवर घेणे आणि आपण त्याच्या बाबतीतला जे काही पुढचं स्ट्रक्चरल सपोर्ट जो लागणार कॉलेजना तो स्ट्रक्चरल सपोर्ट पण द्यावा असा ह्या प्रामुख्याने उद्दिष्ट आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण म्हणजे कुलगुरू सर्व आमचे डीन्स आणि काही त्या विषयातले एक्सपर्ट फॅकल्टी आणि जे विशेषतः IT सिस्टीममध्ये जे एक्झामचं IT कोऑर्डिनेट करतात असं सगळं ग्रुप हा वेगवेगळ्या ठिकाणी जातो. त्या दृष्टीनं आजचा हा आम्ही इथं वर्कशॉप ऑर्गनाईज केला. जसं भारमल सरांनी आता आपल्यासमोर सांगितलंच की या विविध कॉलेजचे प्राचार्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातले प्राचार्य त्यांचे जे NEP बघणारे कन्सर्न कोऑर्डिनेटर प्राध्यापक त्यांचे IQAC कोऑर्डिनेटर असे सगळ्यांची बैठक इथं आहे. त्याच्यात माझे जे कलिग प्राचार्य बांबाडेकर सर जे डीन कॉमर्स अँड मॅनेजमेंट आहेत आणि प्राचार्य सुचित्रा नाईक जे असोसिएट डीन ह्युमॅनिटीज आहेत आणि ITचं जसं मी म्हटलं एक ITचा एक ऑफिसर असे सगळेजण तिथं आलेले आहेत. आता सुरुवातीला मी त्यांना संबोधित केलं आणि त्या दृष्टीनं 3ऱ्या वर्षाला काय काय तयारी करणं आवश्यक आहे स्वायत्त नॉन ऑटोनॉमस कॉलेजला ते त्यांच्यासमोर सांगितलं आहे. आणि आता मग आमचे दोन्ही डीन्स त्यांच्याशी इंटरॅक्ट होतील, 1 to 1 इंटरॅक्ट होतील. म्हणजे जेवढे कॉलेजेस आहेत त्या सगळ्या कॉलेजशी ते 1 to 1 इंटरॅक्शन करून या बाबतीतलं कसं स्ट्रक्चर जे आता 3rd इयरला येत आहे ते कसं केलं आहे हे समजून घेत आहेत आणि त्याचा पुढचा फायदा आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या दृष्टीनं तो आपल्याला देता येईल असं तो प्रामुख्याने आहे. तर त्यामुळे जसे इथं आले तसे कोणी म्हणजे काही जण रत्नागिरी काही जण असं आम्ही साधारणतः 20 जुलै आपल्या 20 ऑगस्टपर्यंत ते करतोय की जेणेकरून आमची सगळ्या 7ही जिल्ह्यामध्ये मुंबई विद्यापीठाचं जे ज्युरिस्डिक्शन आहे त्या ज्युरिस्डिक्शनची आमची तयारी चांगली होईल. यानिमित्ताने जिथं जातो तिथं आम्ही विद्यार्थ्यांशी संवादही करतोय की विद्यार्थ्यांच्या काही अडचणी आहेत का त्याही समजून घेतोय, कॉलेजच्याही काही अडचणी असेल तर त्याही समजून घेतो आणि इथं आम्हाला इमिजिएट शक्य असेल तिथं तो सपोर्टिंग मेकॅनिझम पण उपलब्ध होतो. ही साधारणतः ही मला वाटतं आता हे जे वर्कशॉप घेतले ते सरांनी थोडं एक्सप्लेन केले मी त्याचं पुढचं इलॅबोरेट करून आपल्याला सांगितलं. नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे आपण सुरू केलं
हो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं 2023 पासून तुम्ही सांगितलं ना, पण इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे. आता हे तिसऱ्या वर्षाला आहे. म्हणजे तिसऱ्या वर्षात जेव्हा तो जातो ना, म्हणजे दर वर्षाला साधारणतः 44 क्रेडिट असतात. पहिल्या वर्षाला 44, दुसऱ्या वर्षाला 44 प्लस 44 88 आणि तिसरं वर्ष 132. त्यामुळे त्यांनी 88 क्रेडिटचं डिस्ट्रीब्युशन 6 वर्टिकल्स. आणि आता थर्ड इयर जी असते ती फोकस ऑफ डिग्री असते. त्यामुळे त्यांना जो विषय आता ज्या विषयामध्ये ते BSc BA BCom करत असतील तो त्या विषयातली ती थर्ड इयरची आहे म्हणून. आणि या थर्ड इयरमध्ये त्यांना इंटर्नशिप आहे. मुख्य म्हणजे एक डिग्री कम्प्लीट होण्यापूर्वी त्यांनी एखाद्या चांगल्या प्रोफेशनल ऑर्गनायझेशनमध्ये हँड्स ऑन ट्रेनिंग एक्सपोजर असं घ्यायचं आहे. मग त्याची ती एक मॅन्डेटरी रिक्वायरमेंट आहे डिग्री कम्प्लीट होण्यासाठी. तर त्या दृष्टीने कॉलेजेसने प्रिपेअर व्हावं हे पण त्याचा प्रामुख्याने तोही दुसरा महत्त्वाचा संदर्भ होता. आणि त्यानिमित्ताने म्हणजे आता पुढच्या सेमिस्टरमध्ये येईल तर कॉलेजेसना वेगवेगळ्या प्रोफेशनल ऑर्गनायझेशनशी कनेक्ट करणे, त्यांना कनेक्ट करण्यासाठी काय स्ट्रक्चर्स सध्या अवेलेबल आहेत ते सध्या मी त्यांना सांगितलं. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्या मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत सर्वाधिक महाविद्यालय ठाणे, पालघर, मुंबई आहे की कोकणात आहे? हा, सर्वात महाविद्यालय जास्त ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये म्हणजे अगदी कोकणाचाच भाग आहे. हा, कोकणाचाच भाग. या संदर्भातले अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणात आहेत का? हा, कोकणाशी संबंधित. हा, म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला 6 वर्टिकलची तुम्ही रचना बघितली तर त्यातला 2 महत्त्वाचे भाग आहेत. म्हणजे जसं कोर डिग्री मायनर डिग्री हा भाग आहे आणि त्याची रचना त्या अभ्यासक्रमाप्रमाणे असतेच. पण आपल्याला जे मी स्किल म्हणलं आणि ओपन इलेक्टिव्ह म्हणलं, ओपन इलेक्टिव्हचं खरा अर्थ खुले दालन नसतं. म्हणजे त्यांनी कुठलेही विषय घ्या. तर हे करताना आम्ही 2 वर्षापूर्वी थोडा वेगळा माध्यम वापरला. आम्ही क्लस्टर सिस्टीम केली. सर स्वतः एका क्लस्टरचे प्रमुख आहेत. म्हणजे 8 ते 10 जिओग्राफिकल प्रॉक्सिमिटीनुसार 8 ते 10 कॉलेजचा समूह म्हणजे क्लस्टर कॉलेज. आणि त्याला त्या क्लस्टरला मॉनिटर करणारं त्यातलं ऑटोनॉमस A ग्रेड नॅकच्या दृष्टीने असं चांगलं असलेलं कॉलेज ते लीड कॉलेज. तर यांना आम्ही त्यावेळेस 23-24ला म्हणजे कारण 24चं हे पहिलं वर्ष होतं NAP इम्प्लिमेंटेशनचं नॉन ऑटोनॉमससाठी. त्यामुळे ओपन इलेक्टिव्ह आपल्याला काय देऊ शकतो. आता ऑटोनॉमस कॉलेजचे ओपन इलेक्टिव्ह ते स्वतः डिझाईन करतात पण नॉन ऑटोनॉमसला युनिव्हर्सिटीची बोर्ड ऑफ स्टडीज देते. त्यामुळे बोर्ड ऑफ स्टडीजने सगळ्या क्लस्टर्सना लीड कॉलेजना विनंती केली की तुमच्या मला तो प्रश्न नाही. हा नाही सांगतो ना पूर्ण आपल्या समजा कोकणाशी सागर आहे, सह्याद्री आहे, त्याचाच विषय. पर्यावरण आहे, शेती आहे. तेच त्या सांगायचं. पार्श्वभूमीवर काय आपल्या मुलांसाठी आहे का? हो हो, तेच सांगण्यासाठी. तर आपल्या म्हणजे हे जे मी सांगितलं मी तो फीडबॅक बोर्ड ऑफ स्टडीजने सगळ्या कॉलेजकडून तो फीडबॅक मागितला क्लस्टर सिस्टीम मार्फत. आम्ही तर 913 कॉलेजशी संपर्क नाही करू शकत पण आमचे जे 105 क्लस्टर त्या 105 क्लस्टरच्या माध्यमातून सगळ्यांना कम्युनिकेट केलं की तुमच्या जिओग्राफिकल ज्युरिस्डिक्शननुसार काय काय कोर्सेस तुम्हाला महत्त्वाचे वाटतात ते टायटल्स तुम्ही कळवा, ते एरियाज कळवा. बोर्ड ऑफ स्टडीज त्याप्रमाणे डेव्हलपमेंट करा. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की जर तुम्ही ओपन इलेक्टिव्हचं जवळपास 500 वेगळ्या कोर्सेसचं बास्केट आहे तर ते बघितलं तर त्यामध्ये त्या जिओग्राफिकचं प्रतिबिंब आहे. म्हणजे निश्चित असं आपण सिंधुदुर्ग म्हणलं तर टुरिझम हा महत्त्वाचा भाग म्हणतो किंवा आपण दुसरा भाग म्हणतो की त्याचा फिशरीज समजा हा एक महत्त्वाचा त्या संबंधित महत्त्वाचे काम. किंवा रत्नागिरी घेतलं तिथं लोटे परशुराम आहे म्हणजे इंडस्ट्री आहे त्यामुळे तिथं पोल्युशन कंट्रोल असा विषय प्रामुख्याने येऊ शकतो. किंवा ॲनालिटिकल टूल्स येतात त्याच्यामध्ये. आणि जसं मुंबई आला तर मुंबईच्या दृष्टीनं बँकिंग अँड फायनान्स हा महत्त्वाचा विषय बनतो. तर अशा विषयातले विषय अशा स्पेशलायझेशन्समधले विषय ओपन इलेक्टिव्ह आणि स्किल एन्हान्समेंटमध्ये इनकॉर्पोरेट व्हावे असा तो आम्ही त्यावेळेस प्रयत्न केला. त्यातून आम्हाला चांगल्या प्रकारची विषयांची रचना मिळाली आणि त्यातून तो पुढं आला. त्याचा दुसरा भाग म्हणजे आता तो फक्त आपण हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून आम्ही तो केलेला एक प्रयोग. आणि दुसरा प्रयोग जो तुम्हाला इथं सांगणं महत्त्वाचं आहे तो म्हणजे राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी. कारण एक भाग आहे त्या विद्यार्थ्यांना ते स्किल्स देणं त्या जिओग्राफीशी संबंधित
आणि दुसरं भाग आहे त्या जिओग्राफीशी संबंधित जे काही महत्त्वाचे विषय त्याच्या संबंधातलं संशोधन करणं आणि त्यावर पुढं उद्योग समूह आणणे. तर आम्ही राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी महाराष्ट्र सरकारचा एक उपक्रम आहे, ते मुंबई विद्यापीठाला 50 लाख रुपये रिसर्च प्रोजेक्टसाठी देतात. तर हे रिसर्च प्रोजेक्ट देताना आम्ही प्रामुख्याने 3 जिल्ह्यांचा विचार केला, तो म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या 3 जिल्ह्यांचा. आता ठाणे कोकण विभागात म्हणलाय तुम्ही, पण ठाणे आता तसं मुंबईच्या जवळ असल्यामुळे आम्ही गृहीत धरतो तिथं बऱ्यापैकी त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळतात, रिसर्च अपॉर्च्युनिटीज. पण या 3 जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना फंडिंग अपॉर्च्युनिटी पण मिळाली पाहिजे त्या विषयात रिसर्च करायचं आहे. म्हणजे समजा आपण म्हणतो की या भागात फळ संपदा भरपूर आहे, आंबे आहेत, समजा फणस आहे, पण फळांचा सर्वात मोठा इश्यू आहे की त्यांचं प्रिझर्वेशन आवश्यक आहे, नाही पेरिशेबल असल्यामुळे प्रिझर्वेशन आवश्यक आहे. दुसरा पार्ट आहे त्या बाबतीतले काही प्रॉडक्ट्स तुम्हाला डेव्हलप करणं अपेक्षित आहे. हे फळ उदाहरण दिलं, पण आपल्या या 3 जिल्ह्याचे कॉमन वैशिष्ट्य काय की या 3 जिल्ह्यामध्ये ही जी काही संपदा आहे संपूर्ण नैसर्गिक संपदा आहे ती खूप मोठी आहे आणि त्याच्यावर आधारित उद्योग यावे. आता हे उद्योग कसे येतील तर त्यावर संशोधन होणं आवश्यक आहे. तर त्यामुळे आम्ही कंपल्सरी काय केलं की राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये फक्त इथल्याच कॉलेजच्या प्राध्यापकांना ते मिळते. म्हणजे मुंबई, ठाणे, नवी मुंबई इथल्या प्राध्यापकांना त्या स्कीममध्ये अप्लाय करायला परवानगी नव्हती. करायचं असेल तर त्यांनी इथल्या कॉलेजसोबत टायअप करून को इन्व्हेस्टिगेटर व्हायचा, पण प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर म्हणजे जो मुख्य काम करणार तो या 3 जिल्ह्यातल्या कॉलेजमधलाच असावा. आणि आम्ही पहिल्या टप्प्यात 10 प्रोजेक्ट दिले, ज्याच्यामध्ये 5 ते 6 लाखाचे असे वेगवेगळे ग्रँट्स त्यांना दिल्या. त्या 10 मला वाटतं 9 प्राध्यापक त्या ग्रुप होते, म्हणजे एक प्राध्यापक असे 2-3 ग्रुप होते. त्यांना आम्ही वैयक्तिक मॉनिटर केलं आणि ते मॉनिटर करून या बाबतीतलं व्यवस्थित त्यांचे पेटंट्स यावे, टेक्नॉलॉजी डेव्हलप व्हावी, हा भाग आम्ही तो केला आणि तो चांगला सक्सेसफुल झाला. 1 सायकल पूर्ण झाली, आता दुसऱ्या सायकलला गेली. आणि मुख्य म्हणजे या सगळ्या 9 प्राध्यापक ग्रुपचा आम्ही जे राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे प्रमुख आहेत अनिल काकोडकर, आपण सगळे ओळखता, त्यांच्यासोबत त्यांचा डायलॉग घडून आणला आणि ते समजून की यांनी कशी टेक्नॉलॉजी दिली. आता आम्ही दुसऱ्या सायकलला जातो. म्हणजे 2 प्रकार आम्ही केले की या प्रामुख्याने या जिल्ह्यांसाठी. एक म्हणजे तसे अभ्यासक्रम यावे आणि दुसरं म्हणजे त्यांना संशोधनाच्या तशा अपॉर्च्युनिटी द्याव्यात आणि त्यासाठी लागणाऱ्या निधी त्यांना उपलब्ध होतो. नोकऱ्या जवळपास कमी होतात. आपली मुलं आपल्या जमिनी किंवा काय असूनही बाहेर नोकरीला जातात. त्याच्यासाठी जर जसं मॉडेल कॉलेज करायला आहे तसं वेंगुर्ल्याला मला वाटतं सागरी संशोधन भूमिपूजन झालेलं, काय झालं माहित नाही आता पुढे ते राहिलं. आपल्याकडे विद्यापीठाचं उपकेंद्र होणार होतं घरापला, नंतर आंबोलीला अशी सावंतवाडीला तुमचं आहे पण ते काय फुल फेज मध्ये नाही आहे. सागरी त्याच्यामध्ये मधला एक पिरियड जो गेला ज्या विद्यापीठात इन्चार्ज कुलगुरू होते, पण नंतर मग आपण तो परत मोठ्या प्रमाणात घेतला आहे. आणि कारण यासाठी सागरी संशोधन केंद्र हे होण्याच्या दृष्टीनं आपण विद्यापीठामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स इन मरीन स्टडीज स्थापन केलेलं आहे. त्यांचं ते सागरी संशोधन केंद्र वेंगुर्ल्याला होणार आहे. तर या बाबतीत मी स्वतः आहे आणि आमचे प्राध्यापक हे दोघे मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स भारत सरकार त्यांचे जे हे आहेत रविचंद्रन म्हणून सेक्रेटरी, त्यांना भेटलो आणि मग त्याच्यात असा हे केले की इथं वेंगुर्ला असेल, रत्नागिरी असेल, कारण हे दोन्ही सागरी संशोधनाच्या दृष्टीने खूप चांगले आहेत. त्या रत्नागिरीला आपल्या ऑलरेडी सब कॅम्पस आणि वेंगुर्ल्याला जागा मिळालेली, त्यामुळे या दोन्ही ठिकाणी काय करू शकतो या दृष्टीनं त्यांचं हे घेतलं, कारण त्याचा निधी लागणार होता. तर यातल्या ओशन मॉडेलिंग जो भाग आहे त्या ओशन मॉडेलिंगचं काम या ठिकाणी लवकरच आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे त्यासाठी जे लागणारं टेक्नॉलॉजिकल अँड फायनान्शियल सपोर्ट हे हब अँड स्पोक सिस्टीममधून होतं. म्हणजे जे हब जे असतं ते प्रामुख्याने त्यांच्याकडे त्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी निधी असते आणि स्पोकनी त्या बाबतीत इम्प्लिमेंट करायचं. त्यामुळे या बाबतीतलं भारताच्या दृष्टीनं विशेषतः सागरी संशोधन, ज्याला आपण आता ब्ल्यू इकॉनॉमी पण म्हणतो,
त्याच्या दृष्टीनं चेन्नई हे हब आहे. तिथं त्या बाबतीतले सेंटर्स आहेत भारत सरकारचे. युनिव्हर्सिटी पण आहे, मरीन विषयातली स्पेशलाइज्ड युनिव्हर्सिटी, ती प्रामुख्याने महत्त्वाचं सेंटर. आणि मुंबई विद्यापीठ त्याचा स्पोक, म्हणजे आपलं जे सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये ते स्पोक असणार आहे. आता आमच्या एका प्राध्यापकीला त्या निमित्ताने 80 लाखाचा प्रोजेक्ट मिळाला, जो सागरी शैवाळावर काम करणार. तर ही सुरुवात झाली आहे. ती आपण ती वेंगुर्ल्याला ती एक्सटेंड करणार आहे. दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये म्हणजे NIO गोवा, म्हणजे गोव्याला मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेसचे गोव्याला आणि हैदराबादला असे सागरी संशोधन केंद्र आहे. वेगवेगळे एरियाज आहेत त्यांचे. एक जण फंडामेंटल रिसर्च करतात, दुसरं त्या बाबतीतले इन्फॉर्मेशन सिस्टम बिल्ड करतात. हैदराबादी प्रामुख्याने इन्फॉर्मेशन सिस्टम बिल्ड करतात. त्या दोघांच्या सहभागाने मग ते वेंगुर्ल्याला ते ओशन मॉडेलिंग सेंटर सुरू व्हावं असा आमचा प्रयत्न, आणि त्या दृष्टीने आम्ही झालाय. मग तो आता बऱ्यापैकी एक पुढच्या टप्प्यात आलाय असं आपण म्हणू शकतो, आणि लवकरच होईल. आणि याला सपोर्टिंग सिस्टीम मिळावी, कारण तुम्ही आता उल्लेख केला की इथली मंडळी बाहेर म्हणजे उद्योग नसल्यामुळे मग बाहेर जाणं, मग शेती, हा जो तुम्ही खंत व्यक्त केली, तर इथं मग आम्ही त्याचे 1-2 टप्पे अजून एक पुढे गेलेले. रत्नागिरीला आम्हाला अटल इनोव्हेशन सेंटर ही भारत सरकारने सँक्शन केले. अटल इनोव्हेशन सेंटर, इन्क्युबेशन सेंटर. इन्क्युबेशन म्हणजे प्रामुख्याने जर उद्योग करायचे असतील तर त्याची पहिली स्टेप असते स्टार्टअप. तर त्या स्टार्टअपची रचना आणि त्याला लागणारा निधी हा सपोर्ट करणे. तर त्यामध्ये हे अटल म्हणजे इनोव्हेशन जे पर्टिक्युलरली ग्रामीण भागासाठी, म्हणजे प्रामुख्याने ग्रामीण भागातल्या स्टार्टअपसाठी, तर ते आता रत्नागिरीला मंजूर झाले. रत्नागिरी सब कॅम्पसमध्ये त्याचे सुरू झालेले. आणि तसं दुसरा जो आहे, जो प्रामुख्याने पालघर पण होईल, तो म्हणजे ठाण्याला आता डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने ना एक इन्क्युबेशन सेंटर ॲडिशनल दिले, जे प्रामुख्याने सोशली वीकर सेक्शनसाठी, म्हणजे SC ST साठी ते इन्क्लुझिव्ह सेंटर असेल असं ते म्हणून काम करत. म्हणजे थोडक्यात आता आपल्या सर्व जिल्ह्यांसाठी आमचे 3 इन्क्युबेशन सेंटर्स आहेत. एक कलिना कॅम्पसमध्ये ऑलरेडी 5 वर्षापासून ते चांगलं काम करत आहेत. MU आयडियाज असं त्याचं नाव आहे. रत्नागिरीला दुसरं झालं जे सिंधुदुर्गला सपोर्ट करेल. सिंधुरत्न का असं मला वाटतं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा काय एक स्कीम आहे, त्याच्यामध्ये पण ते सहभागी होतील. आणि आता मी राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधून आम्ही त्या प्राध्यापकांना ऑलरेडी मदत करतो दुसऱ्या सायकल. तर ते प्राध्यापक, त्यामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी आणि इतर जे पुढे येणार आहे सगळे, त्या सगळ्यांना या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून सुद्धा उद्योगासाठी, व्यवसायासाठी त्यातून ती मदत होईल. त्यामुळे दोन्ही भाग आमच्याकडून होत आहे. मुंबई विद्यापीठ उपकेंद्र होतं आणि जे नव्याने उभारलं झालं होतं त्याचं पुढे काय प्रत्यक्षात काय केलं? हा, वेंगुर्ल्याचं मी ते सांगितलं ना, ओशन मॉडेलिंग सेंटर. मुंबईत आपल्या झारापला मंजूर झालं होतं, जागा होती, पण तिथून मला वाटतं आंबोलीला करायचं वगैरे असं काहीतरी होतं. हे तात्पुरतं पण उपकेंद्र आपण सामूहिक सुरू केलं. बरोबर. मूळ इमारत बांधून वगैरे केंद्र उपकेंद्र सुरू करायचं धोरण होतं. हा, बरोबर. त्यासाठी जी झारपची जागा दिली ती, पण ती आता मला वाटतं दुसऱ्या कामासाठी त्यांनी घेतली आहे महाराष्ट्र सरकारने. तेव्हा आता आमच्याकडे नाही, झारपची जागा आपल्याकडे नाही आता विद्यापीठाकडे. ती सरकारने दुसऱ्या होत नाही असंच म्हणायचं का? नाही, तसं काही नाही. आता सावंतवाडीत तुम्ही महानगरपालिके, आपल्या नगरपालिकेने जागा दिलेलीच आहे, त्यामुळे तो भाग आहेच आपल्याला. दिली जागा. हा, ती जी सावंतवाडी, काही प्राध्यापक कोणाला तरी माहिती आहे कसं त्याला हे नाही ना. नाही, तात्पुरती जागा हो, कायमस्वरूपी उभारण्यासाठी तिथले आमदार आहेत, मंत्री होते त्यावेळी, की 50 एकर आंबोलीला देणार. घरात गेल्यानंतर असं होतं. त्यावेळेचे खासदार होते, राऊत होते, त्यांनी झारापला काहीतरी करण्याचा प्रयत्न केला होता. असा जो घोळ आहे जागेचा, तो सुटला नाही, जागा नाही आहे, बरोबर ना. ते आपण लक्ष घालणार आणि नेमक्या प्रकारामध्ये माहिती असेल तर लक्ष घालणार. एक तर आहे, दोन्ही गोष्टी, कारण मी प्रकुलगुरू होतो त्या. माहित माहित आहे मला सगळ्या.
पण आपल्याला जे काही करायचंय ते स्ट्रेंथनिंग. आम्हाला काय आहे, उपकेंद्र व्हावं इथे, हो, हो, ते होईल. मुंबईला जावं हे अपेक्षा आहे. नाही, नाही, ते अपेक्षा आहे. बरोबर ना. आणि लोकप्रतिनिधीला लक्षात देत नसते तर लोकप्रतिनिधीला कागद द्यायला आपण पाहिजे. इथं विद्यापीठ तुम्ही वस्तुस्थिती जर नाही, नाही, सांगितली नाही. बरोबर ना, तर आम्ही करू ना आमच्या नाही पद्धतीने. नाही, विद्यापीठ म्हणून आपण बोलू. हा. विद्यापीठ म्हणून आम्ही हे आहेच की आता इथं सब कॅम्पसचे डायरेक्टरही आलेले आहेत याच्या वेलिंग सर. तर ते इथं काम आहेच आणि आम्ही तळेरेचे पण कॉलेज आता स्ट्रेंथन करतोय की ज्याचा मध्ये काही म्हणजे Model college आहे. मॉडेल Model कॉलेज college आहे. आपण विद्यापीठाचंच मॉडेल आहे. हा हा त्याचं काय म्हणून करणार? नाही, त्याला स्ट्रेंथन करतोय आम्ही. आता काही नवीन म्हणजे GRनी आम्हाला सपोर्ट केलाय महाराष्ट्र सरकारने की तिथं त्यांनी फॅकल्टीसाठी ऍडिशनल ग्रँट मंजूर केले. त्यामुळे तो तळी मुंबई विद्यापीठ उपकेंद्राचं आहे. 800 स्क्वेअर फूट जागा आहे फक्त झालं. तुम्ही म्हणताय म्हणजे ती जागा दिली. हो बरोबर. 800 स्क्वेअर फूट जागा आहे. भविष्यात ते होणार की नाही? नाही होणार हे तर नक्की. कारण पुढे प्रश्न आहे. ऐकून घ्या. जिथे आपण जे आहे तिथे दुरावस्था झाली वर्षभरापूर्वी. तुमचे जे विद्यार्थी आहेत ते आता एकदम कमी झाले आहेत. म्हणजे अक्षरशः मुलांना बसायला पण जागा नाही अशी परिस्थिती आहे. नगर परिषदेने जागा दिली आहे म्हणून तिथे आज विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू आहे. सिनेट सदस्यांनी पण विद्यापीठाकडे मुंबई मधले जे सिनेट सदस्य आहेत त्यांनी तक्रार केली. त्याच प्रश्नाला तोच प्रश्न आहे. सिलिंग वगैरे पण पडले. बरं साहेब काय माहिती आहे, मुंबई विद्यापीठाची परंपरा बघितली तर तुम्ही कोणाला तरी पोट भाडत या. तुमचं केंद्र कुठे आहे ते कोणाला तरी पोट भाडत या. हो बरोबर ना. तो आता तिथे नाहीच आहे. असा प्रकार आहे. बरोबर. नाही ते बघा तुमचं सब कॅम्पस हे अपेक्षित आहे की सब कॅम्पस हे डिसेंट्रलायझेशन मॉडेल आहे म्हणजे विकेंद्रीकरणाचं मॉडेल आहे. त्यामुळे रत्नागिरी ठाणे हे ऑलरेडी स्ट्रेंथन झाले. आता आपली पुढची लक्ष नॅचरली आपलं सिंधुदुर्ग आणि पालघर या दोन्ही जिल्ह्याकडे आहे की जिथे दोन्हीकडे ते स्ट्रेंथन व्हावं. त्या संदर्भात आहे की अच्छा मला पूर्ण करून दिलं तर तुम्ही नवीन शैक्षणिक धोरण सरकारने अंमलात आणलं होतं. एकाच वेळी 2 पदव्या हे करता येणार. असं असताना पदवी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांना आता BSc वगैरे पूर्वी कसं ऍडमिशन मिळत नव्हतं. त्या आता पदवी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी आहे. नोकऱ्यांची संधी नाही किंवा रोजगाराच्या संधी नसल्यामुळे असं काय आहे काय? आणि याच्यात प्रामुख्याने काय झालं आणि आता कला शाखेकडे तुम्ही पूर्वी कसं होतं वर्षातून एकदाच परीक्षा व्हायची आणि ती फार पूर्वी आहे. आता तुम्ही 4 सेमिस्टर तुला युनिट मग तुम्ही एखादा विद्यार्थी नोकरी करून ते हे करायचं काय शिक्षण घ्यायचं ते आता संधी विद्यार्थ्यांना मिळत नाही ते तर 2016 पासूनच सेमिस्टर सिस्टम सुरू झाली. आता एक याच्यात लक्षात घ्या आपलं आर्ट्स सायन्स कॉमर्स काळाच्या ओघात बदलणं अभ्यासक्रम बदलणं आवश्यक होतं. जसं यांनी मध्ये सुरुवातीला प्रश्न विचारला की त्या भूभागाशी संबंधित असलेल्या त्या जिओग्राफिकल कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही काही केलेत का तर ते केले. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची रचना अपेक्षित होती बदलणं की मध्ये प्रत्येक जो कोर्स आहे तो त्यामध्ये एक तर स्किल ओरिएंटेशन महत्त्वाचं होतं आणि दुसरं महत्त्वाचा भाग होता त्याच्या बाबतीतला औद्योगिक ओरिएंटेशन. अशा 2 गोष्टी महत्त्वाच्या. म्हणूनच आता या सगळ्या अभ्यासक्रमाची रचना इतकी बदलली आहे की या प्रत्येकामध्ये साधारणतः किमान 12 ते 16 क्रेडिटचं त्यांना स्किल्स लॅब असाव्यात हे अपेक्षित आहे. त्या म्हणजे तो शिकताना समजा आपण साधारण म्हणू शकतो ना BSc इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्याला मोबाईल रिपेअर करता आला पाहिजे तर तसं स्किल त्याला म्हणजे जर त्याला स्किल मिळत गेलं तर नोकऱ्या मिळण्याची काहीच अडचण नाही. पण 2 प्रकार आहेत. इकडं म्हणजे काय म्हणतात त्याला ज्या ते स्किल नसल्यामुळे नोकरी नाही आणि दुसरीकडे त्या ऑर्गनायझेशन्सला त्या स्किलचे विद्यार्थी हे मिळत अशा दोघांची ती आहे. आता जसा हा स्किल भाग होता तसाच त्याच्यामध्ये एक औद्योगिक रचना अपेक्षित होतं. त्याला आपण आता तो प्रायोगिक तत्वावर पर्टिक्युलरली मुंबईत सुरू केला आहे आणि तो आता आम्ही इकडं सगळीकडे आमच्या मॉडेल कॉलेजमध्ये आणतो. तो म्हणजे अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम. म्हणजे तो समजा 3 वर्षाचा अभ्यासक्रम असेल तर त्या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे 3 वर्ष म्हणजे तुम्ही आता सेमिस्टर म्हणाल म्हणून 6 सेमिस्टर तर 6 सेमिस्टरपैकी किमान 1 सेमिस्टर त्यांनी इंडस्ट्रीमध्ये विथ ऑनर काम करावं.
आणि एक्सपोजर मिळावं, किमान एक आणि मॅक्झिमम 3 असं आहे. म्हणजे 50%, जे 6 सेमिस्टर असेल तर 3 सेमिस्टर. तर यासाठी तुमचा इंडस्ट्री कनेक्ट चांगला लागतो. तर आम्ही आता जे काही 24 अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम मुंबई आणि ठाण्यामध्ये केले, तर त्यामध्ये आम्हाला चांगलं यश मिळालं. आणि त्यातून काय होतं की तो मुलगा त्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो, त्या इंडस्ट्रीचा तो अनुभवही त्याच्यात जमा होतो, प्लस त्याला ऑनरेम पण मिळतो त्या 6 महिन्यामध्ये. आणि जेव्हा त्याचं पूर्ण डिग्री स्ट्रक्चर होतं त्याच्याकडे त्या दृष्टीचं सगळं एक्सपिरियन्स पण मिळतो आणि चांगलं स्किल पण असतं, त्यामुळे तो जॉब मिळतो. आता हे आम्हाला इकडं आणायचं, त्यामुळे आम्ही आमच्या तळेरे नांबर्डे दोन्ही कॉलेजची त्या दृष्टीने केलं. म्हणजे मी तेच सांगत होतो अर्धवट की त्या दोन्हीकडं आम्ही आता सरकारने आम्हाला ती ग्रँटेड फॅकल्टी पण दिली आहे, त्याच्यामुळे आम्ही अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम या पुढच्या वर्षापासून तिथं लॉन्च करतो. त्याची आमची सगळी तयारी आता मी सुरू केली. म्हणजे आता सुरू करायची म्हणजे कसं, अभ्यासक्रम बनवणं हा तर आमचा भाग आहेच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं ह्या 2 ठिकाणी जे विद्यार्थी असतील त्या 2 ठिकाणच्या विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारच्या इंडस्ट्रीज करिक्युलमच्या दृष्टीने लागणार आहे, त्या इंडस्ट्रीशी संपर्क करणे, त्या इंडस्ट्रीसोबत MOU करणे आणि त्या मुलांना त्या 6 महिन्यासाठी तिथं ट्रेनिंग आहे. त्यामध्ये तो केअरफुली ऑर्गनाईज करावा लागतो, कारण तो ट्रायपार्टी MOU असतो. म्हणजे ते कॉलेज म्हणजे मॉडेल कॉलेज, विद्यार्थी आणि इंडस्ट्री. कारण विद्यार्थ्याला इंडस्ट्रीने पाठवणं आणि काम करायला पाठवणं तर त्याची सेफ्टी पण तितकीच महत्त्वाची. म्हणजे तो शिकणं, त्याला मिळणारा सॅलरी हा भाग आहेच, आणि त्यातून त्याच्या पुढच्या भविष्यातलं करिअरचे निश्चिती होणे हे खूप महत्त्वाचं आहे. पण हे करताना त्या 6 महिन्यामध्ये त्याची व्यवस्थित मेंटरशिप व्हावी आणि 6 महिन्याची सेफ्टी पण मिळावी, हा आपल्या दृष्टीने अपेक्षित आहे. इंडस्ट्रीच्या दृष्टीने काय अपेक्षित आहे की आमच्या जे सगळ्या जे लोक ज्या तऱ्हेनं काम करतात तो डिसिप्लिन विद्यार्थ्यांमध्ये असला पाहिजे. म्हणजे जर समजा 7ला शिफ्ट होत असेल तर तो 6:45 तिथे असणं अपेक्षित आहे, असा तो डिसिप्लिन. तर त्यामुळे तो ट्रायपार्टी मुळे होतो. त्यामुळे त्या दृष्टीने आमची सगळी ती तयारी चालू आहे. पुढच्या वर्षापासून ते त्या दोन्ही ठिकाणी अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम मोठ्या होतात. ती संकल्पना मोठ्या प्रमाणावर आणावी असं जॉबच्या दृष्टीनं मुलांच्या. कारण एकडं स्वतः व्यवसाय सुरू करणे हा एक भाग जो इन्क्युबेशनच्या भाग, ते काही सगळ्यांना शक्य नाही, ते 10 ते 20% असते. पण मुलांना नोकरी लागणं हा महत्त्वाचा. तर त्या दृष्टीने ते स्ट्रक्चर आम्ही आणलं.